आपल्या गावातच नाही महाराज, अख्ख्या जगामध्ये महाराज आज शारदीय नवरात्र महोत्सव पार पडतोय. का करायचा बरं शारदीय नवरात्र? माहिती आपल्याला नवरात्र साजरी का करायची? वर्षामध्ये 365 दिवस आहेत पुरुष मंडळ. किती? 365 दिवस आपण फक्त महाराज नवरात्रीचा जागर करतो. विशेष नवरात्रीला महत्व आहे बघा. तशी नवरात्र दोनदा येते बरं का. एकदा उन्हाळ्यात येते, पण उन्हाळ्यातली आपल्याला पाळणं होत नाही, कडक उन्हाळ्यामध्ये असते महाराज. आता ही शारदीय नवरात्र महोत्सव आपण सहजतेने महाराज या ठिकाणी उपवास तपवास करू शकतो. त्यामुळे ही शारदीय नवरात्र महोत्सव बघा. तसं जर पाहिलं तर 2 रात्री प्रसिद्ध आहेत. एक आहे महिलांसाठी, दुसरी आहे पुरुषांसाठी. तुम्ही म्हणसाल आता 2 रात्री कोणत्या प्रसिद्ध? एक आहे पप्प्याच्या पप्प्यासाठी, म्हणजे पप्पासाठी रात्र प्रसिद्ध असणारी. तिचं नाव आहे शिवरात्र. काय नाव आहे तिचं? शिवरात्र. आणि दुसरी रात्र प्रसिद्ध आहे आमच्या पप्प्याच्या मम्मीसाठी. तिचं नाव आहे, येऊ द्या थोडासा आवाज. कोणती रात्र? अहो नवरात्र. बरोबर ना? नवरात्र कशासाठी? नवरात्र 9 रंगाच्या साड्या घालून दाखवण्यासाठी नाही मायबाप. नवरात्र आज कोणता कलर आहे ग ताईनो? हिरवा. कोणता कलर आहे? वा वा, तुम्हाला बरं माहिती रे. सोशल मीडियाचा जमाना आहे महाराज. बरोबर ना? अरे 9 रंगाच्या 9 साड्या महाराज नेसून दाखवण्यासाठी नवरात्र नाही. आईसाहेब कानाचे सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्या. 9 रंगाचे 9 साड्याचे प्रकार घालून दाखवण्यासाठी नवरात्र नाहीच आहे महाराज. अरे काहीतरी नवचैतन्य निर्माण करून दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं ही नवरात्र आहे महाराज. टिपऱ्या खेळण्यासाठी, गरबा खेळण्यासाठी नवरात्र साजरी नाही करायची. गरबा खेळण्यासाठी अजिबात नवरात्र साजरी करायची नाही, तर गर्भातली मुलगी वाचवण्यासाठी ही नवरात्र साजरी करायची. आज आपण एक वेगळंच वळण देऊन बसलोय महाराज. आपल्याला जसं आवडेल, जशीच फॅशन असेल तशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण नवरात्र साजरी करतोय. पण खऱ्या अर्थानं महाराज देवी भागवतामध्ये या नवरात्रीचं वर्णन आलेलं आहे. विधिवत पूजन कसं करायचं, कशी नवरात्र करायची, जन्मेजयाने प्रश्न विचारला महाराज व्यासजींना. व्यासजींनी महाराज सविस्तर सांगितलं नवरात्र साजरी कशी करायची. उपवासेन, पहिला मुद्दा येतो उपवासेन. असं उपवास सांगितला आईसाहेब, अन्नाचा तिळभर घासही ग्रहण करायचं नाही. ती खऱ्या अर्थानं नवरात्र केला का असं कोणी कोणी उपवास केला? हा नाही ना. काही काही तर बाया म्हणतात, मला तुमच्या भागात म्हणतात माहिती नाही मला, आमच्याकडे बाया म्हणतात देवीला भेंडी सुद्धा चालती. भेंडी चालती का? तुमच्याकडे चालती का पुरुष मंडळ? चालती? वा 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 वा, बरा तुम्ही देवीच्या मनामध्ये घुसलात. हा अरे काही नाही महाराज चालत. शास्त्रोक्त सांगितलंय उपवास आहे ना, असा उपवास करायचा आहे, अन्नाचं ग्रहण सुद्धा करायचं नाही, तिळभर सुद्धा अन्न ग्रहण करायचं नाही. काही म्हणसाल ताई आमचं एवढं वय झालंय, BP शुगरच्या गोळ्या आम्हाला लागल्यात, उपवास धरून काय जायचं का 9 दिवसात वरती? त्याच्यासाठी महाराज पुन्हा पर्याय सांगितला. नक्त भोजनेनं 1 टाइमचा उपवास सोडायचा. आणि काहींना हे सुद्धा जर जमत नसेल तर उपवास धरायची गरज नाही. कोणता उपवास धरा? काम, क्रोध, लोभ, अहंकार याचा उपवास धरा महाराज नवरात्रीच्या दिवसासाठी. तुम्ही म्हणसाला मी पायातली चप्पल सोडून दिली, उपवास करतोय. नवरात्रीचे उपवास फक्त 9 दिवस करू, अजिबात करू नका. 365 दिवस पडलेत महाराज. अरे आपल्या घरामध्ये नवरात्रीचा घट बसवलाय आपण, बसवलाय ना आजी? घरामध्ये नवरात्रीचा घट बसवलाय. ऐका नवरात्र साजरी कशी करायची मायबाप. घरामध्ये घटस्थापना झाली. देवी फक्त मंदिरामध्येच नाही हो, देवी फक्त मंदिरामध्येच नाहीये विराजमान झालेली. आपल्या घरामध्ये महाराज आपली मुलगी, आपली आई, आपली धर्मपत्नी सुद्धा देवीच आहे महाराज. हे सुद्धा आई अंबिकेचंच रूप आहे. आणि घरामध्ये जर घट बसला असताना त्या माऊलीने उपवास करावा तुमच्या धर्मपत्नीनी. आणि तिला जर तुम्ही जर पिऊन अपशब्द जर बोलत असाल ना, तिला जर मान देत नसाल, तर त्या ठिकाणी महाराज त्या स्त्रीचा, ती स्त्री नसून साक्षात अंबिके मातेचा झालेला तो एक प्रकारचा अपमानच आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? अरे
नवरात्र फक्त 9 दिवस साजरी करू नका, 365 दिवस महाराज. आणि तुमच्या खरं नारदाच्या गादीवरती महाराज उभी आहे, खोटं बोलणार नाही मायबाप. आम्ही सरळ सरळ म्हणतो आमच्या घरचीला काही काय कळतच नाही. तुमचं ऐकून तुमची पोरं म्हणतात आमच्या आईला काही कळतच नाही. पोरांचं ऐकून नातू पंतू म्हणतात आमच्या आजीला काही कळतच नाही. मग कधी कळायचं सांगा ना. अख्खं आयुष्य पणाला लावलं ना महाराज यांनी. काही नाही केलं तुमच्यासाठी, अख्खं आयुष्य तुमच्यासाठी पणाला लावलंय. अरे त्यांची किंमत करायला शिका. आणि खरं सांगू तुम्हाला, तुम्ही जर तुमच्या बायकोची जर इज्जत केली ना, किंमत जर केली, लक्ष्मी नारायणाचं घरामध्ये जर पटलं तरच बाबा पैसा घरामध्ये टिकतो बरं का. हे त्रिकालाबाधी सत्य तुम्ही अनुभव घेऊन बघा. घरातली बाई जर सुखी असेल, नेहमी तिच्यावरती गालावरती हसू असेल, तर घरामध्ये साक्षात लक्ष्मी माता वास केल्याशिवाय राहणार नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. अशी नवरात्र साजरी करायची. कीर्तनेनं नृत्यानं सांगितले महाराज. बघा तुकाराम महाराज या अभंगामध्ये आई जगदंबेचा धावा करतात, विनवणी करतात. मायबाप, जो जो माणूस या पृथ्वी तलावरती जन्माला आला त्या प्रत्येकाला 3 आई आहेत. किती किती आहेत रे? किती? 3. असा आवाज आला पाहिजे बरं का. प्रत्येकाला म्हणते मी किती, प्रत्येकाला 3 आई आहेत. 3 कोणत्या कोणत्या? असं माझं कीर्तन चालू होतं. मी एका पोराला प्रश्न विचारला, बाळा तुला किती आहेत रे? मम्मी मम्मी किती मम्मी आहे तुला? एकच ना. तुला एकच? तुला? इथं सर्वांना एकच आहे का? पहिलीच पंचायत झाली मला महाराज, पहिल्याच पोरी भेटेनाच. असं कीर्तन चालू होतं आणि एकाला मी प्रश्न विचारला, म्हणलं बाळा ज्यानी ज्यानी जन्म घेतलाय त्याला प्रत्येक 3 आहेत. किती? 3 आहेत. तुला किती आई आहेत रे? म्हणे ताई मला एकच आई. प्रामाणिकपणे उत्तर दिलं बरं का बाबा त्यांनी. मी दुसऱ्याला उठवलं महिला मंडळ, म्हणलं बाळा तुला किती आहेत? म्हणे ताई मला 2 आहेत. सांग बरं. म्हणलं बाळा कोणत्या कोणत्या? म्हणे आई ताई माझ्या वडिलांनी ज्याच्यासोबत लग्न केलं ती माझी सख्खी आई, माझी जन्मदात्री आई ती माझी सख्खी आई 1 नंबर. माझ्या बाबाचं आणि माझ्या आईचं पटत नव्हतं म्हणून त्यानं दुसरं लग्न केलं, ती दुसरी आई स्टेप मदर. सावत्र आई. अशा मला 2 आहेत. मी 3 नंबरच्याला विचारलं तुला किती आहेत रे? ताई तुम्ही आत्ताशी सांगितलं ना कीर्तनामध्ये 3, तशा मला 3 आहेत. किती? म्हणलं सांग पाहू, कळू दे जरा जनतेला किती आहेत, कोणत्या कोणत्या आहेत, तर आम्हाला सुद्धा कळायला पाहिजेत ना. म्हणजे ताई जिने मला जन्म दिला ती 1 नंबरची आई, 2 नंबरची म्हणजे माझी सावत्र आई आणि 3 नंबरची आई म्हणजे माझे वडील. काल रात्री 12 वाजता फोनवरती बोलत होते. त्यांची चॅटिंग मी चोरून बघत होतो, त्यांचं बोलणं मी चोरून ऐकत होतो. माझ्या वडिलांना मी प्रश्न विचारला, बाबा हे कोणाशी बोलताय तुम्ही? वडिलांनी फार गोड आवाजामध्ये उत्तर दिलं, बाळा तुझी 3 नंबरची आई आहे ती. मी मोठ्याने म्हणायला जाणार आई बाबा. बाबांनी माझ्या तोंडाला हात लावला आणि खिशातून 500ची नोट काढली, माझ्या हातावर सोपवली. झाकली मूठ 500ची. तसं महाराज तुम्हाला किती आहेत? प्रामाणिकपणे उत्तर द्या तुम्ही. आता किती आहेत तुम्हाला? 1. प्रत्येकाला 3 आहेत. आता मी सांगेन ना कोणत्या ते. म्हणजे जिने आपल्याला जन्म दिला ती 1 नंबरची आपली जन्मदात्री आई. लक्षपूर्वक ऐका बरं का महिला मंडळ. जिने आपल्याला जन्म दिला ती 1 नंबरची आई म्हणजे जन्मदात्री आपली आई. 2 नंबरची आई जिच्यावरती आपण वास्तव्य करतोय पृथ्वी तलावावरती, 2 नंबरची आई. आणि 3 नंबरची जर आई कोणती असेल तर आपल्या गावची महाराज लाडूबाई, आई अंबिका, आई जगतजननी भवानी माता 3 नंबरची आई. आता जर विचार केला तुकोबाराय महाराज ज्या अंबिकेचा, ज्या भवानी मातेचा धावा करतायत त्यांना 3 आया सांगितल्यात महाराजांनी. मी सांगितलं तुम्हाला. मग कोणत्या आईचा धावा करत असतील हो? कोणत्या आईला विनवणी करत असतील? प्रश्नार्थ चिन्ह या ठिकाणी. जन्म दिला तिचा धावा करत असतील? साहजिकच नाही महाराज. पृथ्वी तलावरती वास्तव्य करतायत तिचा सुद्धा धावा करत नाही तुकोबराया. राहता राहती ती आई 3 नंबरची कोणती? जगतजननी भवानी माता. तुकोबराया आजच्या अभंगामध्ये आई अंबिकेचा धावा या अभंगामध्ये करतायत, विनवणी त्या अंबिके मातेला करतायत. आता काही वारकरी मंडळींना या ठिकाणी बसलेल्या बाबा प्रश्न निर्माण होईल. तुकाराम महाराज पांडुरंगाची एकनिष्ठ भक्त आहेत. कशी आहेत? एकनिष्ठ तुकोबराय पांडुरंगाची भक्त आहेत. आणि पांडुरंगाची एकनिष्ठ भक्त असणारी तुकोबराया
आज अंबिके मातेचा विनवणी का करतायत, धावा का करतायत, हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. बरं ठीक आहे महाराज, करतायत, मान्य आम्हाला करतायत, पण त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही का हो? असे दोन प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेत महाराज. कारण तुकोबरायांनी उभ्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही, फक्त महाराज एक आणि एक त्या पांडुरंगाचीच भक्ती उभ्या आयुष्यामध्ये केली. बोला बा विठ्ठल, पहा बा विठ्ठल, करा बा विठ्ठल जिवे भावे. फक्त महाराज, फक्त विठ्ठल आणि विठ्ठल. तुकोबाईंना बाबा रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हता. जोरदार टाय होऊन नाही. एखादं आपल्याला महाराज वाक्य आवडलं, एखाद्याचं गाणं जर आपल्याला आवडलं, पैसे लागत नाहीत बरं का टाळ्यांसाठी. वक्त्याला, कलाकाराला तुमच्या मानधनापेक्षा दिला जो महाराज टाळ्यांचा प्रतिसाद आहे ना, तो फार महत्वाचा असतो बरं का. काय चाललं होतं, तुकोबराय महाराज रात्रंदिवस फक्त देवाचंच भजन करत होते. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हतं महाराज तुकोबरायांना. अरे तुकोबराय म्हणतात, अरे आमचं सर्वस्व पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. आमचं जे काही माय किंवा बाप असो, जे काही आहे ते फक्त पांडुरंग परमात्मा आहे. भगिनी म्हणजे काय हो पहिला मंडळ? भगिनी म्हणजे काय? लाजायची अजिबात गरज नाही. यांच्यापेक्षा संख्या आपली डबल तिप्पट म्हणायला हरकत नाही बरं का. हां, जो काही चाललाय उदू आपलाच चाललाय ना, आपलीच पार्टी ना महाराज ती. भगिनी म्हणजे बहीण आणि भ्राता म्हणजे भाऊ. आमचं जे काही नातं जोडलंय ते एकनिष्ठ फक्त त्या पांडुरंग परमात्म्याबरोबर जोडलंय. तुकोबराय म्हणतात एवढंच काय, त्या पांडुरंगाला जर सोडून महाराज इतर देवाची स्तुती जर आमच्या मुखातून सहज जरी घडली, काय सहज, तर ती आम्हाला पातक आहे. आणि ते पातक सामान्य हत्तीप्रमाणे नसून ब्रह्महत्येप्रमाणे. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका बाजूनी त्या पांडुरंगा किंवा विठ्ठला, त्या पांडुरंगाला सोडून आम्ही इतर देवाचं नाव सुद्धा काढू शकत नाही. तुकोबराय हे स्वतः म्हणतात महाराज. मग आजच्या अभंगामध्ये तर डायरेक्ट म्हणतायत धाब घाली आई. काय म्हणतायत? धाब घाली आई. मग आई कसं काय म्हणतात तुकोबराय? त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा यायला पाहिजे ना. तर त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही महाराज. का? सर्वस्व भाव पांडुरंगाशी जोडलाय. एवढंच काही तुकोबराय म्हणतात सांगू तुम्हाला महिला मंडळ. तुकोबराय म्हणतात आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलाय माहितीये? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाई कोणाला म्हणायचं? तुम्हाला प्रश्न आहे माझा, कोणाला म्हणायचं पतिव्रता? तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तुक तेरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. कुणाला म्हणायचं पतिव्रता आहे का? पतिव्रते जेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी. जिच्या ध्यानातही पती असतो आणि मनातही पती असतो तिला म्हणायचं पतिव्रता.
आणि एवढं विशेषता दिली महाराज आपल्या हिंदू धर्माला, जो आपल्याला सूट दिली. महाराजांनी आत्ताच प्रमाण दिलं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. भारतावर काही देवावर सत्ता गाजवू शकतो आपण, एवढं आपल्यासाठी मोकळे बरं का. तरी सुद्धा आमचा मंडळ या ठिकाणी एवढे उपवास तपवास करतीला, एवढे व्रत करतीला, पण नवऱ्याला सकाळी सकाळी नीट एक शब्द सुद्धा बोलायचे नाही. तुम्ही बोलता का ग? खरं खरं सांगा, बोलता नीट तुमच्या नवऱ्याला? मुख्य आहात का तुमच्या गावातल्या सगळ्या? हा, थोडंसं काहीतरी हसतं, काहीतरी एखादा शब्द तरी बोला ना. तुमच्या गावातलं जाऊ द्या. काय झालं माहिती आहे का, एका गावामध्ये एक बाई, आता एका गावामध्येच म्हणावं लागतं बरं का, आम्हालाच रोजच हिंडायचं ना, आम्हाला रोज फिरायचं. एक बाई महाराज रोज सकाळी उठली की किरकिर 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 रोज चालू ठेवायची, एक शब्द सुद्धा नवऱ्याला नीट बोलायची नाही. नवरा वैतागला महाराज, कारण रोजच घराणं होतं बरं का. असं कीर्तन तिने ऐकलं माझं, बस म्हणे आजपासून जे वागणं आहे ना ते सोडूनच द्यायचं. आणि दुसऱ्या दिवशी घरी आली, पूजा वगैरे झाली आणि नवऱ्याने महाराज सर्व आवरलं आणि बाहेर निघाला रोजच्या प्रमाणे. हिनं आवाज दिला, हो कुठे जात आहे? तो म्हणला तुला काय गरज आहे? कारण महाराज कशामुळे बोलतो माहिती का तो? रोजची काय असायची किरकिर. तो म्हणे तुला काय गरज आहे? अहो म्हणे मला तसं नव्हतं म्हणायचं. त्यानं इकडं तिकडंच बघितलं, आज कोण वारे म्हणून कॅलेंडरवरती. कारण कधीच एवढ्या गोड शब्दात बोलायची नाही महाराज ती, कधीच बोलत नव्हती. कॅलेंडर बघितलं काय म्हणून. तो म्हणे तुझं म्हणणं तरी काय मला कळू दे ना. अहो मला तसं नव्हतं म्हणायचं, बाहेर जाताना देवाचं थोडंसं दर्शन बिर्शन घेऊन जात जावं. घटस्थापना झाली घरामध्ये. नवरा म्हटलं त्यानं काय होतं सांग ना. काय म्हटला तो? त्यानं काय होतं सांग ना. ती म्हटली अहो घरातलं जर देवाचं जर घरातून जर दर्शन घेऊन सकाळी गेलात ना तर दिवसभराची जेवढी काही कामं करायची तेवढी सगळी चांगली होतात. तो म्हटला ज्यावेळेस तुला पहिल्या टायमाला कांदे पोहे खायच्या टायमाला जेव्हा पहिल्यांदा बघायला आलतो ना, एकच नाही गावातला देव सुद्धा सोडला नव्हता. काय चांगलं झालं माझं. बरं का म्हणत असेल बिचारा तो? मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे बरं का पुरुष मंडळ. का बोलत असेल तो असा? निश्चित महाराज चांगली बोलत नाही, चांगली वागत नाही म्हणून. कर्कशे संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. महाराजांनी अतिशय गोड मार्मिक प्रमाण दिलं बरं का. कर्कशी संगती, काय काय होतं ज्यासोबत संगती केल्यामुळे कर्कशीसोबत. महिला मंडळ नवरात्रामध्ये एवढं जरी घरी घेऊन गेलात ना महाराज आपल्या जीवनाचं कल्याण होईल बरं का. घरामध्ये कधीच कर्कशा लावायची नाही. माझ्या पदरातलं सांगत नाही मी, ऐका. साक्षात लक्ष्मी माता आणि कर्कशा म्हणजे औदसा बरं का पुरुष वर्ग. लक्ष्मी माता आणि कर्कशा म्हणजेच औदसा ह्या सख्या दोघी जणी बहिणी आहेत. काय आहेत? सख्या दोघी जणी बहिणी आहेत. एकदा महाराज या दोघींनी भगवान विष्णूला प्रश्न विचारला बरं का. लक्ष्मी म्हटली स्वामी तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, खरं खरं सांगा उत्तर. तुम्हाला मी जास्त आवडते का माझी बहीण जास्त आवडते? आता महाराज बायकोला दुखवायचं का साडणीला दुखवायचं? साडीनच म्हणतात ना तुमच्याकडं. कुणाला दुखवायचं? कुणालाच नाही महाराज. सालीला दुखवता येईल का? अजिबात नाही. भगवान विष्णू काय म्हटले माहिती का? जा तुम्ही चालत जा, तिथं माझं मंदिर आहे, दर्शन घ्या माझं आणि परत दोघी जणी माझ्याकडे या. दोघी जणी चालत गेल्या महाराज. ऐका माय बाप, चालत गेल्या आणि परत इकडे माघारी आल्या दर्शन घेऊन भगवान विष्णूकडे.
आता लक्ष्मी मातेनं हट्टच घेतला, सांगा स्वामी तुम्हाला मी जास्त प्रिय, मी जास्त आवडते का माझी बहीण जास्त अवदसा तुम्हाला आवडते? काय उत्तर दिलं असतील माहिती का भगवान विष्णूनी? भगवान विष्णू म्हटले, लक्ष्मी ज्यावेळेस तू तिकडून येतीस ना त्यावेळेस तू येताना चांगली वाटतेस. पैसा माणसाला येताना चांगला वाटतो महाराज. आणि अवदसा करकरी जेव्हा जाते ना, ज्यावेळेस तू गेली होती अवदसा त्यावेळेस जागा तुझी ती योग्य, जाताना तू चांगली आहेस. म्हणून माणसाने महाराज घरातल्या लक्ष्मीने कधीच करकर लावायची नाही बरं का. तुम्ही करकर लावता काय टेन्शन आहे का? आपल्याला काही टेन्शन नाही, सर्व व्याप या बिचाऱ्यांवरती. आता खरं सांगा पुरुष वर्ग, तुम्हाला जास्त संसारामध्ये टेन्शन आहे का यांना जास्त टेन्शन आहे? हा तुम्हाला म्हणतायत बघा ते, अहो यांना जास्त काही टेन्शन नाही, तुम्हाला टेन्शन आहे. सांगेन ना मी कसं काय ते. हा काय झालं महाराज उदाहरण सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं, एकाचं फार वडिलांनी लवकर लग्न उरकून टाकलं, फार खट्याळ पोरगं होतं. लग्न उरकून टाकलं आणि सर्व संसाराची जिम्मेदारी व्यवहाराची तिच्या हातामध्ये सोपवून दिली महाराज. कमी वयामध्ये लेकरं बाळ झाली, सर्व संसाराचा व्याप डोक्यावरती वाढला. एवढं टेन्शन कमी वयामध्ये मला डोक्यावरती जबाबदारी पडली होती. आता काय करायचं? लग्न झालं म्हटलं की महाराज चांगलं माणूस अडकून बसतं ना. चांगला महाराज अडकला होता, तर काहीच करता येत नव्हतं. उन्हाळ फिरणारा मुलगा मित्रासोबत चान्सच नव्हता अजिबात फिरण्यासाठी. टेन्शन घेऊ बिचाराचं टक्कल पडलं समोरचं. काय पडलं? टक्कल. ही जी पुढची छाई दिसते ना महाराज, हा ती सुद्धा तरी काळी आहे. पलीकडचं धुंपानच वाजलं, चप लगेच. एक केस सुद्धा महाराज चाटीवरती त्याच्या राहिला नाही, डोक्यावरती राहिला नाही. आता ज्यावेळेस महाराज दर्शनासाठी सकाळी मंदिराकडे जायचा, मित्रांनी महाराज नाही ते बोलावं. काय एवढ्या कमी वयामध्ये कमी झालं? नाही ती महाराज खिल्ली उडवायची, नाही ती मित्र बोलायची. घरी यायचं महाराज नाराज होऊन. नेमकंच जेवायला ताट वाढायची बिचारी, घास नेमकाच एक मोडायचा बरं का, एकच घास मोडायचा. तितक्यात लगेच धार दिसी काही भांडा द्यायचं आणि कडा बोटं मोडायची. माझ्या मेलीचं नशीब फुटलं, या टकल्याबरोबर मला या ठिकाणी संसार करावा लागतोय. इतकंच काही पाहुण्यारांना जायची तुमच्याबरोबर लाज वाटायला लागली मला टकल्याबरोबर लग्न केल्यामुळं. अहो मला काय माहित तुम्ही समोर जाऊन अशी टकली निघसाल म्हणून. आता यानं विचार केला महाराज, गावातील मित्रमंडळी तर आपली किंमतच ठेवत नाहीत, पण घरी आल्याच्या नंतर 2 घास सुखाने ते सुद्धा नाही. पहिली माणसं महाराज बाबांच्या वयाची, पूर्वीच्या काळामध्ये बरं का, लांब मिशा ठेवायची, लांब. कशासाठी माहिती आहे का? वजन असायचं, वजन मिशांचं महाराज. बाहेर निघाली की अशी मिशी पडायची वर, अशी वर. आणि घराकडे येताना म्हणजे महाराज तिकडूनच सुरुवात होती का किंमत. आता तर महाराज पोरे मिशाच ठेवत नाहीत का, किंमतीचा विषयच नाही ना महाराज. त्यानं विचार केला बाहेर किंमत नाही, घरात किंमत बायको देत नाही, तर करावं तरी काय. लगेच जालना गाठला आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे महाराज ट्रीटमेंट दिली. सांगितलं डॉक्टर साहेब काय खर्च लागायचे ते लागू द्या, आमची सोयाबीन पाण्यात या वर्षी. तरी सुद्धा अजिबात विचार करू नका, कोणाचे 3 रुपये टक्क्याने काढतो, पण हे टक्कल भरूनच काढतो, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. काय जे बिल येतं ना ते अंदाजे खर्च लावा म्हणे आणि माझ्याकडे बिल द्या. डॉक्टरांनी महाराज जेमतेम 2 लाख रुपये खर्च काढला बरं का. किती? 2 लाख रुपये खर्च काढला आणि बिल महाराज हातामध्ये दिलं. एवढ्या आनंदात त्यानं किक मारली की दारासमोरच गाडी थांबवली. ऐकतेस का? बायको म्हटली आली काय की किरकिर, काय म्हणता? हे घे ना म्हणे. काय ते बायकोनं घेतलं महाराज, तिला काही समजत नव्हतं. काय म्हणे हे? अगं तुला माझी लाज वाटत होती ना माझ्या या टक्कलची, त्याच्यासाठी सोल्युशन काढलंय. जालन्याला गेलो होतो डॉक्टरांकडे चांगल्या, त्यांनी 2 लाख रुपये खर्च सांगितलाय. 2 लाख रुपये भरल्याच्या नंतर टक्कल पूर्ण भरून निघेल असं सांगितलंय डॉक्टरांनी. तुला माझी लाज तरी वाटणार नाही. बायको म्हटली टक्कलसाठी 2 लाख रुपये खर्च. 2 लाख रुपये? अहो 2 लाख रुपये या टकलीसाठी जर खर्च करायचा असेल अजिबात करू नका. 2 लाखाचा राणीहार पोयहार माझ्या गळ्यात घाला, मी या टकल्यासोबत आयुष्यभर सुखाने सुरळीत संसार करीन.
असं नसलं पाहिजे महाराज, घरामध्ये किरकिर नसली पाहिजे. माझा मुद्दा आहे पतिव्रता. आपला विषय चालला होता पतिव्रता. पतिव्रता कुणाला म्हणायचं? पतिव्रता जेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी. तुकोबराय म्हटली पतिव्रतेचा भाव जसा सरस्वतीच्या नवऱ्यावरती असतो ना, आम्हा नारायण तैशा परी आमचा सर्वस्व भाव त्या पांडुरंगाशी जोडलेला आहे. मग तुकोबराया तुम्ही आई भगवतीचा धावा का करताय? आई भगवतीला तुम्ही शरण का जाताय? तिची विनवणी तुम्ही का करताय? जाताय याच्यात आम्हाला काही दुमत नाही आमचं, पण तुम्ही आत्ताशीच सांगितले बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, मग तुमच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही का? महाराज म्हटले आमच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही, कारण तुकाराम महाराज नाही, महाराज तुकाराम महाराजच नाही, सकल संत मंडळींचा जर आपण जर विचार केला ना, त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये एवढी महाराज ताकद होती. एका पांडुरंगाला सोडून महाराज इतर देवाचं नाव सुद्धा काढलं नाही. आमच्या जवळ नरसी नामदेव गावे महाराज हिंगोली जिल्ह्यामध्ये. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती असेल. फक्त 5 वर्षाची नामदेवराय होती आईसाहेब. किती वर्षाची? 5 वर्षाची मूर्ती होती. वडील घरी नव्हते महाराज दामोशिटी. वडिलांना जाताना सांगितलं होतं नामा मी काही कामकाजासाठी बाहेर जातोय 7-8 दिवस, माझ्या पश्चात तुला राऊळामध्ये देवासाठी नैवेद्य घेऊन जायचे बरं का. नामदेवराय हो म्हटले. महाराज वडील निघून गेले. दुसरा दिवस उजाडला. सकाळ झाली, स्नान संध्या आवरली आणि आईनं महाराज नैवेद्याचं ताट तयार केलं आणि नामदेवरायच्या हातामध्ये सोपवलं. फक्त वयाचं कितवं वर्ष आहे? 5 वर्षाची माझी नामदेवराय आहेत. हातामध्ये नैवेद्याचं ताट सोपवलं आईसाहेब आणि आईने पाठीमागून आवाज दिला नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये बरं का. काय म्हटलं आईसाहेब? देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आता आपण आपल्या लेकरांना काय म्हणतो? देवाला नैवेद्य दाखवून ये. म्हणजे किती बोलण्यामध्ये फरक आहे बरं का. नामदेवरांची पाऊलं महाराज झपाट्यानं राऊळाकडे जात होती. हातामध्ये नैवेद्याचं ताट आहे आणि राऊळामध्ये महाराज पांडुरंगाच्या समोर गेल्याच्या नंतर आता दगडाचा देव महाराज नैवेद्य खाईल का हो? दगडाचा देव कुठे जेवत असतो का? दगडाचा देव खाईल का आई साहेब? खाणार नाही. आपलं असं सरस मत आहे महाराज. पण माझ्या नामदारांनी केलेला चमत्कार बघा. राऊळामध्ये गेले, दगडाच्या मूर्तीसमोर महाराज नामदेवराय दगड हातामध्ये ताट आहे नैवेद्याचं आणि देवाला म्हणतात देवा तू जर माझ्या हातचा नैवेद्य खाल्ला नाहीस ना देवा तर तुझ्याच पायावरती माझं डोकं आपटून मी प्राण देईल देवा. परिणाम पाषाणाची मूर्त थरथरा कापिली, जेवती लागली नाम्या सवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. परिणाम झाला महाराज. वाजवायचे असतील तर कडाकून जोरदार वाजवा. पैसे लागत नाहीत महाराज टाळी वाजवण्यासाठी. परिणाम काय झाला? पाषाणाची मूर्त थरथरा कापिली, जेवती लागली नाम्यासवी. नामदेवरायांच्या महाराज हातचा नैवेद्य देवानी खाल्ला. आता आपलं आधीच मत होतं दगडाचा देव खाणार. मग नामदेवराच्या हातून देवाने नैवेद्य खाल्ला की नाही हो? खाल्ला ना महाराज. का खाल्ला? खाऊ घालणारा जर आजी नामदेवराय सारखा जर असेल ना तर दगडाच्या मूर्तीतून देव प्रगट होऊन खायला तयार आहे. पण खाऊ घालणार जर तुमच्या आमच्यासारखा जर असेल, साधं चिपडी कुत्री सुद्धा खायला तयार नाही बरं का. कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या महाराज डाव्या हातात चपाती लांबवलेली असते पोळी आणि उजव्या हातात मागं
दांडूक असतं. जोपर्यंत कुत्री जवळ येत नाही, कुत्रं जवळ येत नाही तोपर्यंत येऊ. जेच का कुत्री जवळ आली, भाकरीचा कुटका मागं करायचा, थाप दिशी ठोका टाकायचा. खाईल का हो कुत्र? खाईल का? अजिबात खाणार नाही महाराज. अरे खाऊ घालणारा जर माझ्या नामदेवरायासारखा असेल, आपलं सरासमध्ये महाराज देव खातच नाही. का खात नाही? का खात नाही? आपल्या घरातले नियम तसे नाहीत. सांगायचं म्हणजे आपण रोज महाराज देवाला नैवेद्य केवढा करतो का? खरं सांगा. माझ्या आईसारख्या तुम्ही देवाला नैवेद्य आपण रोज स्वयंपाक करतो ना. नैवेद्य केवढा असतो आपला? नैवेद्य माहिती आहे ना आजी? केवढा असतो? एवढाच ना. आणि आपल्या स्वतःसाठी पोळी करता ना, केवढी असते? मोठी महाराज. स्वतःसाठी पोळी मोठी असते. देवाला नैवेद्य वरण भात महाराज बोटानेच लावतात बरं का. तूप जर असेल तर चमचा थेंब सुद्धा नाही. कारण तूप म्हटलं की चूप. आता तूप म्हटलं की बोलायचंच नाही महाराज. आता एवढी तुपाची वानवा झाली, एवढे भाव वाढले तुपाचे. काय किलो तुमच्याकडे सध्या तूप? 1000 रुपये ना. 1000 रुपये सारखंच आहे मग जेमतेम. एवढा तुपाचा भाव वाढला महाराज. तुपाचा आपण थेंब सुद्धा टेकवत नाही असं नखाने म्हणतो महाराज देवाला. तुमच्याकडे भजे कुरडे पापडे जर केले किती वाढतात? आमच्याकडे तोडून मोडून म्हणतात बरं का. म्हणजे एवढा आपला भाव आहे. आपण जर म्हणलं ना देवाला असं का, लगेच यांचं प्रत्युत्तर असतं, देव कुठं खातो का? काय म्हणतात देव कुठं खातो का? अरे देव खात नाही का आपण देवाला खाऊ घालत नाही महाराज. अरे देव जर खात नसता, ऐका मैबाप, देवाने जर खाल्लं नसतं तर माझ्या नामदेवराच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला नाही का? बोला ना, खाल्ला ना महाराज. अरे देव जर खात नसता, देवाने जर खाल्लं नसतं तर शबरीची उष्टी पोरं देवाने खाल्ली नाहीत का? देव खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा आपल्यासारखा नाही महाराज. नामदेवरासारखा असला पाहिजे. घरातील महाराज नियम सांगते तुम्हाला. आपली मुलं तर देवाकडे जातच नाही, कारण आपल्याच देवावरती विश्वास नाही, देव खात नाही म्हणून. आपलं सरास मते देव खाणार नाही. देवाला नैवेद्य अजिबात करू नका. मी सरळ स्पष्ट सांगेन तुम्हाला, देवाला नैवेद्य करू नका. जे काही आपण आपल्या स्वतःसाठी करतोय ना ते ताट तयार करा आणि देवाला भोग लावा महाराज. हे सर्व तुमची लहान मुलं बाळं बघतील आणि तेच संस्कार त्यांच्यावरती पडतील बरं का. आणि देवाबद्दल जो काही आत्मविश्वास असेल त्याला 4-5 वर्षाच्या चिमुरड्या लेकरांच्या मनामध्ये सुद्धा घुसेल. तेव्हा ते सुद्धा म्हणतील देव आमच्या बरोबर जेवायला तयार आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढा एकनिष्ठ भाव माझ्या नामदेवरायांचा होता मला देवाबरोबर. सांगू तुम्हाला, एवढं एक पक्क नातं होतं नामदेवरायांचं. एवढे लढीवाळ नामदेवराय पांडुरंगाचे भक्त होते. देवाला 1 मिनिट सुद्धा सोडून नामदेवराला करमत नव्हतं बरं का. नामदेवरायला देवाला सोडून 1 मिनिट सुद्धा करमत नव्हतं. नामदेवरायची विशेषता. आपण देवावरती प्रेम करतो याला विशेषता नाही बाबा, पण नामदेवरायची विशेषता बघा जीवनातली. नामदेवरायला तर 1 मिनिट करमतच नव्हतं, पण विटेवर पांडुरंग उभा असणारा त्या पांडुरंगाला सुद्धा महाराज नामदेवरायापासून क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. हे दोघांच्या भक्तीतला महाराज परिणाम आहे. दोघांमध्ये करार ठरला. विटेवरचा महाराज पांडुरंगच परमात्मा स्वतः नामदेवराला म्हणतात नामा, आणि तू जर माझ्यापासून 1 क्षण जर दूर गेला ना नामा, तर मला मिनिटभर सुद्धा करमत नाही नामा. नामदेवराय म्हणतात देवा तुमचंच नाही हो, माझ्या सुद्धा मनाची तीच गते देवा, मला सुद्धा तुमच्यापासून करमत नाही. दोघांमध्ये करार ठरला. देवा मी तुम्हाला वचन देतोय, आजपासून मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही आणि तुम्ही मला आजपासून सोडून कुठं जाऊ नका. वचन दिलं महाराज. पण माझ्या ज्ञानोबरायांना तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. कुणाला सोबत घ्यायचं? पंढरपूरला आली. नामदेवरायला म्हणतात नामा, ओ नामदेवराया चला येता का माझ्याबरोबर? कुठं? जगभराचं तीर्थक्षेत्र जेवढी काही आहेत तेवढी पाया खालून एकदा घालूयात. नामदेवराय म्हटले जमणार नाही का? मी काल दुसऱ्या पक्षात गेलो म्हणे. माझं देवाचं कालच ठरलं, मी देवाला सोडून कुठं जाणार नाही आणि देव मला सोडून कुठं जाणार नाहीत. आमचं दोघांचा पक्का वचनात बांधलोय आम्ही, मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. आता विचार केला महाराज माऊलींनी, चला नामदेव आहे तर नाही म्हणतायत, पण मालकाला विचारल्याच्या नंतर काय हरकत आहे. राऊळामध्ये गेले, पांडुरंगाला म्हटले देवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. मग चांगली गोष्ट आहे देव म्हटले.
अहो तुम्ही माझ्याबरोबर यावं, नामदेवरायला माझ्याबरोबर पाठवावं अशी माझी इच्छा आहे. भगवंत म्हटले मग जाकी घेऊन कशाला विचारताय. नामदेवराय जवळच उभी होती बरं का. देवा कालच आपल्याला दोघांचं काही ठरलं ना, खुशाल घेऊन जा म्हणता देवा. हे देवा तुमचं वागणं बरोबर नाही देवा, मी तुम्हाला सोडून कुठंच जाऊ शकत नाही. भगवंत म्हटले माझा शब्द गेलाय नामा. काय माझा शब्द गेलाय आणि तो आणि मी काही वेगळं नाहीये. ज्ञानदेव आत्मा माझा, आम्ही दोघं अजिबात वेगळे नाहीये. तुला त्यांच्याबरोबर ज्ञानदेव देते आदी, ज्ञानदेव देते देव म्हणे नाम्या पासे, म्हणे नाम्या पासे, देव म्हणे नाम्या मागे, म्हणे नाम्या पासे. म्हटले भगवंत आम्ही दोघे काही अजिबात वेगळे नाहीयेत. देवा तुम्ही शब्द दिलाय म्हणून, तुम्ही माऊलींना शब्द दिलाय म्हणून तुमचा शब्द राखतोय देवा. पण माझी पण एक अट आहे, लक्ष देऊन ऐका देवा. माझी पण एक प्रतिज्ञा आहे, मी माऊलींबरोबर संपूर्ण जगभराचं भ्रमण मी करेल. त्या तीर्थक्षेत्रात जाईन, त्या गाभाऱ्यात जाईन देवा. पण देवा ऐका, त्या बिटेवर जर, त्या गाभाऱ्यात जर मला तुमच्यासारखा जर देव दिसला नाही ना, तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाची, नेघे मी तयाचे दर्शन देवा. मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव महाराज प्रत्येक संतांचा म्हणते मी. तसं तुकोबर आहे. आज तुम्ही साक्षात अंबिके मातेचा धावा करताय, विनवणी करताय. तुमच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही का? महाराज म्हटली येणार नाही का? सकल संतांनी महाराज पांडुरंगाचं वर्णन करताना स्त्रीलिंगामध्ये, पुल्लिंगामध्ये आणि नपुसक लिंगामध्ये, तीनही लिंगामध्ये देवाला अडवलं. पुल्लिंगामध्ये केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा. तो हा प्रत्येक कशाचा आहे हो पुरुष मंडळ? व्याकरण झालं ना तुमचं मराठीचं. तो हा प्रत्येक कशाचा आहे? पुल्लिंगाचा आहे महाराज, पुल्लिंगाचा. आता नपुसक लिंगामध्ये केलेलं वर्णन आहे का? सुंदर ते ध्यान उभे विटे बरी, ते हे सर्वनाम कशाचं आहे? नाही माहिती? तेही सर्वनाम नपुसक लिंगामध्ये मोडतं महाराज. आणि आता स्त्रीलिंगामध्ये केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? एग एग विठाबाई माझे पंढरीची आई. काय म्हटलं? विठाबाई म्हटलं महाराज. बाई म्हटलं ना, बाई. मग कोणती बाई? येग येग विठाबाई माझी पंढरीची आई. बाई म्हटलं, पंढरपुरामध्ये बाई कोणती आहे? कोणती बाई आहे? विठाई, बरोबर ना? विटेवरती महाराज कर ठेवून, कमरेवरती ठेवून असणारी ती विठाई. विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई, रंगा येई वोई, रंगा येई वोई. काय म्हटलं? विठाई किठाई कृष्णाई कान्हाई. हे चार नाव आहेत का हो? ही चार माणसं आहेत का? अजिबात नाही महाराज. त्याला दिलेली ही प्रेमानं संबोध नाहीत. इतकंच काही महाराज म्हणतात, अगं आई माझ्याकडं धाव घे, ये ग विठाबाई. बाई म्हणतायत तुकोबराया. एकदा जोरदार महाराज त्या आई अंबिकेचा धाबा आपण सुद्धा स्त्रीलिंगामध्ये केलेलं पांडुरंगाचं वर्णन, त्याचा आपण सुद्धा एकदा एकदा उदो उदो करायचंय. सर्वांनी 10 हातवत घ्या, सर्वांनी घ्या बरं का. आणि सर्वांनी भजन म्हणायचंय. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा वो. बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा वो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा वो.
कदिवटा शोभे वाळवंटी ओ दली कदिवटा शोभे वाळवंटी ओ एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटेवो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटेवो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा वो अंबाबाई माऊलीचा वो आता ऐका बरं का, स्त्रीलिंगामध्ये केलेलं वर्णन ऐका. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी वो. पंढरपूरला गर्दी कधी असते? आषाढीला. पुंडली कधी बटा शोभे वाळवंटी ओ. पुंडलिकराईचं मंदिर कुठे? वाळवंटामध्ये. आता समोरचं वर्णन फार महत्वाचं आहे बरं का. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटेवो. हे वर्णन कोणाचं आहे? तुमच्या आज्याचं? विठाईचं. बरोबर ना महाराजांना माहिती बघा का सर्वांगाचे कान करून या ठिकाणी लेकरं बसलीत. हे सर्व महाराज वर्णन स्त्रीलिंगामध्ये केलेलं पांडुरंगाचंच आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात माझ्या एकनिष्ठेमध्ये बाधा येत नाही, कारण आमच्या कुळाचं कुलदैवत जर असणारी देवी ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून तुकोबराया त्या आईला एकदा धाप घालतात, हाक मारतात. अभंगाचं प्रथम चरण. धाप घाली आई, धाप घाली आई, धाप घाली आई, धाप घाली धाप घाली आई, धाप घाली धाप घाली आई, धाप घाली आई, धाप घाली आई,
एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन गायचे. ज्यांना भगवंतांनी 2 हात दिलेत त्यांनी एकदम सरळ हातवर घ्या आणि भजन होईपर्यंत खाली हात घ्यायचे नाही बरं का. पहिली सूचना आहे माझी. घ्या एकदम सर्वांनी सर्व हात घ्या. अंबिके मातेच्या महाराज दरबारामध्ये जर आपण भजन केलं तर संसारामध्ये जास्त नाचायची गरज पडत नाही बरं का. घ्या एकदा सर्वांनी. महिला मंडळ घ्या हातवर. बाया वरातीत नाचायला लागल्या. हां आपण या ठिकाणी दरबारामध्ये या आईच्या. घ्या सर्वांनी हातवर घ्या. लाजायची गरज नाही बरं का. आणि मोठ्या प्रेमानं हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखुमाई बोला बोला हरी 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा भजनामध्ये काही मजा आली नाही. मनन हात खाली घेतले बरोबर ना. आता तुमच्याकडे नाही लक्ष देणार जास्त मी. बैला मंडळ बघू द्या यांच्या आपली ताकद यांना एकदा. तुम्हाला काय वाटलं फक्त घरीच बोलतात त्या. अरे कंठामध्ये सरस्वती साक्षात महाराज विराजमान आहे त्यांच्या. काढा एकदा मोठ्याने आवाज महाराज. आणि जाऊन द्या यांच्या कंठापर्यंत. कळालं पाहिजे आपली बायको भांडखोर नाहीये. हां साक्षात सरस्वती माता उद्या पायाच पडायला आले पाहिजे महाराज आपल्या. ते घ्या एकदा सर्वांनी हातवर. फक्त 2च मिनिटं. मी जास्त फोर्स करणार नाही बघा. इमानदारीच्यानं ज्या मातीच्या दरबारामध्ये आपण बसलोय असं वाटतंय हृदयामध्ये ती साक्षात विराजमान व्हावी, प्रगट व्हावी. असं ज्यांना ज्यांना वाटतंय ना त्यांनी मोठ्या प्रेमानं फक्त 2 मिनिटं माझ्या पाठीमागं भजन करायचे. टाळ पकवाद बंद राहील. घ्या हातवर. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला बोला आवाज नाही तिकडचा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पाठीमागचा एकदा थोडा. वा वा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वाढवा थोडा आवाज. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
तरी पण उपवास आहेत बरं का, हे मात्र लक्षात ठेवा. आता इकडं बघायचा एकदा आवाज 2 मिनिटात घ्या, एकदा आवाज बघू द्या तुमची ताकद किती. एकदा घेतले ना सर पण हातवर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला पाठीमागचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. खरं सांगू तुम्हाला, कीर्तनामध्ये महाराज विनोदापेक्षा भजनामध्ये एवढा आनंद येतो ना तेवढा कशामध्येच नाही. या ठिकाणी तुम्ही बरेच जण महाराज विनोदाच्या अनुषंगाने या ठिकाणी बसला असताल, पण विनोद ऐकू ऐकू आयुष्याची पूर्ण राखरांगोळी वाजली हो आपल्या. याचा तर कधीतरी माणसाने विचार केला पाहिजे. आणि आम्ही विनोद तरी तुम्हाला कोणते सांगतोय, तुमच्या संसारातले. देव धर्म सांदी पाडीली सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. अरे विषयाचा गोंधळ ना महाराज, परमार्थामध्ये अजिबात विषय आणू नका. अजिबात संसारातल्या गप्पा रंगवण्यासाठी कीर्तन नाहीच आहे महाराज मुलीच. अजिबात विनोदासाठी कीर्तनामध्ये येत जाऊ नका. खरा जर आनंद असेल तर महाराज या कलियुगामध्ये नामचिंतनाने भगवंत प्राप्त होतोय. कधीतरी त्याच्याकडे लक्ष द्या. बघा तुकोबर या भगवंताची विनवणी करतायत. आता आपल्याला सर्वांना समजलं, ज्या जगज्जननीची आई तुकोबराया विनवणी करताय ती दुसरी तिसरी कोणी नसून विठ्ठल कुळीची दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त. या एका ठिकाणी म्हणतात विठ्ठल कुळीची हे कुलदेवी, आणि एकीकडे म्हणतात महाराज विठ्ठल कुळीची दैवत. म्हणजे दोघं वेगवेगळे नाहीत. आता एक उदाहरण सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. देव आणि देवी वेगळी नाही. समजा गावामध्ये एखादी बाई मरावी, आता नवरात्र होईपर्यंत मरू नये बरं का. एखादा जर माणूस पुरुष जर मेला तुमच्याकडं, तुम्ही गेला हा कसा गृहीत धरता हो? नाडी नाडी तपासता, नाकाजवळ बोट नेता आणि श्वासोश्वास बंद झाला समजता. याच्यातला आत्मा गेला. आता बाई जर मेली, महिला मंडळ कशी गृहीत धरसाल मेली म्हणून? तेच करावं लागेल. नाडी तपासावं लागेल, नाकाजवळ बोट न्यावं लागेल आणि श्वासोश्वास बंद झाला की म्हणावं लागेल हिच्यातली आत्मी. काय म्हणावं लागेल पहिला मंडळ? हिच्यातली आत्मी गेली. आत्मीच म्हणावं लागेल ना, नाही म्हणणार तुम्ही आत्मी. काय म्हणणार मग आई? आत्मा गेला म्हणणार महाराज. मग आता बाई गेल्याच्या नंतर आत्मी गेली म्हणायला पाहिजे होतं ना, नाही म्हणत. का म्हणत नाही महाराज? आत्मतत्वामध्ये भेदच नाहीये. भेद या शरीरामध्ये. का भेद आहे? स्त्रियांचं शरीर वेगळं, पुरुषांचं शरीर वेगळं, दोघांचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं आहे महाराज. तसं देवाने अनेक अवतार घेतले महाराज. अवताराच्या राशी तो हा उभा बेटेवरी. पण महाराज तत्व मात्र एकच आहे बरं का. अनेक भक्तांसाठी देवाने अवतार घेतले. तुकोबराया आजच्या अभंगामध्ये आई म्हणतात. आईच का बरं म्हटलं असेल? वडील का नाही म्हटलं? एखादं चिमुरडं लेकरू रडावं महाराज, त्याच्या काकाकडे ती राहत नाही, घरातल्या फॅमिली मेंबरकडे कुणाकडेच ते बाळ राहत नाही. जोपर्यंत त्या बाळाची आई जोपर्यंत त्याला जवळ घेत नाही तोपर्यंत महाराज बाळ शांत होत नाही. म्हणून तुकोबरायांना पक्की जाणीव आहे आई या शब्दातली. म्हणून तुकोबराय आईचा धाबा करतात. धाबा घाली आई आता पाहते सकाळी. आई या शब्दातली ताकद सांगेल एका उदाहरणामध्ये आणि पुढे चालेल बरं का. काय ताकद असते आई शब्दामधली सांगेन तुम्हाला मी. तुकोबरायांच्या जीवनातलं उदाहरण आहे. तुकोबरायांनी उभ्या आयुष्यामध्ये एवढा परमार्थ केला,
एवढीच तुकोबरांकडे श्रीमंती सुद्धा काही कमी नव्हती बरं का. आता काही या ठिकाणी बसलेल्या मंडळींचं सुद्धा मत असेल, खाण्याचे बांधे असतील म्हणून टाळकुटत बोंबलत फिरत असतील, असं बऱ्याच लोकांचा मानस आहे महाराज. पण तुकोबरांच्या जर जीवनाकडे जर एक दृष्टी जर टाकली ना महाराज, गाड्याच्या गाड्या महाराज कर्ज खत इंद्राणी मातेमध्ये डोबवलीत. एवढी मोठी जहागीरदारी, एवढी मोठी शाहूकारगिरी असताना सुद्धा तुकोबरांनी उभा आयुष्य महाराज वैराग्य स्वीकारलं आणि देवाचं निरंतर भजन केलं. हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. लोक फक्त पैशावाल्याकडे जवळतात असं नाही. भजन तुकोबराय महाराज करत होते ते सुद्धा गावात करत नव्हते बरं का. गावात तुकोबराय भजनच करत नव्हते. भंडारा डोंगर, भामचंद्र, अनेक डोंगरावरती जाऊन महाराज तुकोबराय भजन करायचे बरं का. भजन करायचे, कोणाच्या आधात नाही, कोणाच्या मधात नाही, तरी सुद्धा लोकांना महाराज खपत नाही. हा पहिल्यापासूनचा लोकांचा स्वभाव आहे बरं का. काही लोक महाराज सकाळी सकाळी देवाच्या दर्शनासाठी येतात आणि कट्ट्यावरती मी बऱ्याच वेळेस बाबा गप्पा ऐकल्यात बरं का मोठ्या मोठ्या लोकांच्या. फार सुंदर सकाळी सकाळी चर्चा रंगलेली असते. अरे पूर्वी लोक फार चांगले होते. काय म्हणतात लोक? पूर्वीचे लोक फार चांगले होते. असं जर कोणी म्हणत असेल ना तुमच्या गावात, त्याला सरळ सरळ उत्तर द्या, बाबा तू जे म्हणतोयस ना तुझा अभ्यास थोडा कच्चा आहे, तुझा अभ्यास थोडा कमी आहे. पहिल्यापासून लोक चांगले नाही, काही नाही, पहिल्यापासून लोक खराबच आहेत. मला सांगा, पूर्वीचे जर लोक चांगले असते, पूर्वीचे जर लोक चांगले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण निर्माण केलं असतं का? पूर्वी जर लोक चांगले असते तर स्वामी विवेकानंदवरती लोकांनी आक्षेप उठवला असता का? पूर्वी जर लोक चांगले असते तर सीता मातेच्या पवित्र्यावरती लोकांनी संशय उठवला असता का? पूर्वी जर लोक चांगले होती तर भगवान श्रीकृष्णाला महाराज गवळ्याचं पोर म्हणून लोकांनी हिणवलं असतं? अजिबात नाही. अरे पूर्वी जर लोक चांगले असते तर तुकोबरायची गाथा पाण्यामध्ये बुडवली असती का? विचारासारखी गोष्ट आहे महाराज. पहिल्यापासून लोक चांगले नाही, काही नाही, पहिल्यापासून लोकांची सवयच आहे. तुकोबरायांच्या गावामध्ये महाराज फेरफटका नाही, काही नाही, कुणाला शब्द नाही, कुणाला त्रास सुद्धा नाही, तरी सुद्धा पहिल्यापासून लोक अशीच आहेत महाराज. जळत होते बरं का. पागल म्हणायचे तुकोबरायांना लोक, पागल. तुकोबराय कुणाच्या मधात सुद्धा न पडता गावातील काही कुच्चर लोकांनी बरं का, काही कुच्चर निंदक लोकांनी एक वेश्या पाठवली. वेश्या, त्या वेश्येचं नाव तुम्हाला माहिती आहे का? असेल तर एका मिनिटात सांगा. त्या वेश्येचं नाव होतं बाबा चिमणाबाई. लक्षपूर्वक ऐका बरं का. त्या वेश्येचं नाव सांगितलेली चिमणाबाई. ती चिमणाबाई महाराज जेवढं काही वित्त लोकांकडून भेटलं आणि तुकोबरायांचं भजन भंडारा डोंगरावरती चालू असताना तिला जेवढं काम सांगितलं तरी करायला तयार झाली महाराज. आणि तुकोबरायमध्ये महाराज भजनामध्ये दंग असताना ती वेश्या तुकोबरायांकडे गेली आणि रती असला प्रगट करत होती, मागत होती. काम बसला प्रगट करते तुकोबरायांकडे. तुकोबराय महाराज भजन करत असताना अंतरंगामध्ये पांडुरंगाची महाराज ठसा उमटली होती आणि लक्ष त्या समोर दिसणाऱ्या बाईकडे गेलं आणि बघितलं तर काय रती याचना करते ही. महाराजांच्या मुखातून शब्द आले, काय? तुकोबराय म्हटले, जाई हो तू माती. माता शब्द वापरला, माता. पहिली लोक माता म्हणायची, आता आई म्हणतात. आणि हलती समोरचे जर पुढे बसलेत ना लेकरं, काय म्हणतात? मम्मी. मम्मी. मम्मी या शब्दाचा अर्थ मुर्दा होतो बरं का, मुर्दा. आम्ही आईला महाराज मुर्दा म्हणायला सुद्धा घाबरत नाहीये. ही समोरची महाराज आत्ताची पिढी आहे, पण थोडी आपल्या संस्कृतीची माणसांनी थोडी काहीतरी बाळगावी बरं का. तुकोबराय म्हटली माता. माता हा शब्द वापरला मला, जाई हो तू माती, न करी सायास आम्ही विष्णू दास तैसे न हो.
तिनं महाराज उभ्या आयुष्यामध्ये स्वतःची शरीराची विक्री केली होती, स्वतःच्या भारोभार पैसा घेतला होता, पण जी आज उभ्या आयुष्यामध्ये जो कानावरती शब्द पडला होता ना, तो काहीतरी कडाकून महाराज जसे आकाशामध्ये वीज चमकावी तसा हृदयामध्ये महाराज विजेचा कडाकण लगे आवाज उठला. कान महाराज अंगावरचा काटा शहारला आणि आसवांचा बांध फुटला महाराज त्या चिमणाबाईंचा. विचार केला, अरे आयुष्यामध्ये फक्त पैसा आणि पैशासाठी शरीराची विक्री करत होती, पण योग्य कधी मला कोणी सन्मान दिला नाही, कोणी माता म्हटलं नाही, आणि आज समोरची विभूती काय पद दिलं, माता म्हटले तुकोबराय माता. परिणाम त्या बेश्यावरती असा झाला माईबाप, जेव्हा काही आयुष्यभराची शरीर विक्री केली होती, जेव्हा काही वाईट काम केलं होतं, सर्व प्रवृत्ती बिघडली. चांगली मनामध्ये विचार आले आणि बस विचार केला, आता मागं झालं ते झालं. आणि समोरचं आयुष्य महाराज तुकोबाईच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि भजनामध्ये तुकोबऱ्याबरोबर काळ घातला. महाराज ती एक वेश्या होती. हा आई या शब्दातली ताकद आहे, म्हणून तुकोबऱ्या म्हणतात धाव घाली आई, हे आई माझ्याकडे धाव घे. आता पाहतीस काही आगाई, माझी एवढी दयनीय आई अवस्था झाली, आता जास्त वेळ लावू नकोय, कारण मला तुझ्या वाचून करमतच नाही, एक क्षण सुद्धा मी तुझ्या वाचून राहू शकत नाही. जसा पाण्यातला मासा बाहेर काढावा, त्या माशाची जशी गती होते ना, अवस्था होते ना आई, तशी माझ्या जीवाची व्यथा झाली गाई. त्यामुळे लवकर माझ्याकडे धाव घे, लवकर धाव घे, नाहीतर काय होईल आई. अभंगाचा द्वितीय चरण. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, झालो योगे ही पोटे, झालो योगे ही पोटे, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, वा 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 वा. काहींना आली रेंज, काही आउट ऑफ कव्हरेज एरिया. आता वेळ संपली बरं महाराज, तरी सुद्धा बरं. धीर नाही माझी पोटी झाली वियोगी. रूपक बघा स्त्रीचं केले, आई म्हटलीत बरं का पहिल्या चरणामध्ये, आणि दुसऱ्या चरणात स्वतः सुद्धा स्त्री झाली, भूमिका सुद्धा स्त्रीची घेतली. झालो म्हणत नाही तुकोबऱ्या, झाली वियोगी हिमपोटी आई, लवकर धाव घे, कारण तुझ्या वियोगानं माझी दयनीय दशा झाली, मी वियोगामध्ये त्रसलो गेले. आई लवकरात लवकर करावे शीतळ, बहु झाली हळहळ, धीर नाही माझी पोटी, झाली वियोगे हिमपोटी. आई लवकरात लवकर माझ्याकडे धाव घे ग. आई खरं सांगू आता असं वाटतंय कधी येते तू. अनेक उदाहरणेत मला सांगण्यासाठी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा 3 दिवसाची सवलत ज्या गोपिकांना देऊन गेलती, आणि 3 दिवस सांगून जे गेले ते परत माघारी आलेच नाही, द्वारकाधीश बनून गेले. आई त्या गोपिकाच्या भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये जो काळ घातला ना त्या गोपिकेने, तशी दशा माझ्या अंतकरणाची झाली. आई असं वाटतं तू कधी समोर येतीस आणि माझा माथा तुझ्या डोक्यावरती कधी ठेवू. तुका म्हणे डुई काही ठेवी नाही पायी, धीर नाही माझे पोटी, झाली वियोगी हिमपोटी. अभंगावरती बोलण्यासाठी भरपूर आहे महाराज, पण या ठिकाणी काहीतरी समाज प्रबोधन व्हावं या अनुषंगानं मी तुमचे फक्त 5 किंवा 10 मिनिटं घेणारे. चालेल? तशी मंडळाकडून मला सूचना आलेली बरं का, 10 मिनिटं वाढलं तरी काही हरकत नाही. बघा महाराज, या ठिकाणी एवढा आपण खर्च करतोय, या ठिकाणी समाज या ठिकाणी एकत्रित जमतोय,
मोठ्या आनंदाने या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी आपण 9 दिवसाचं नवरात्र करतोय, पार पाडतोय. रोज आपण विविध कीर्तनं या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम श्रवण करतोय. बघा गावागावात जर बघितलं ना महाराज तुम्ही, तुमच्या गावातील खरंच खासियत आहे. 9 दिवस सुद्धा कार्यक्रम आहेत आणि शेवटच्या दिवशी होम आहे बरं का. अतिशय धार्मिक तुमचं गाव आहे, काहीतरी आदर्श घेण्यासारखं तुमचं गाव आहे बरं का. आणि बघा जेवढे काही कार्यकर्ते मंडळी आहेत ना, विशिष्टता महाराज सर्वांच्या अंगावरती पांढरा पोशाख आहे बरं का, पांढरा. एकदा जोरदार टाय वाजवा मंडळांसाठी. एकदा एकटा माणूस एकत्रित आला तर काही होऊ शकत नाही बरं का. एकट्याचा नोही खेळ म्हणून मेळ मेळविला किंवा जमविला. मी म्हणत नाही सर्व कार्यकर्तेच करतायत म्हणून, तुमच्या हातभाराशिवाय शक्यच नाही, पण महाराज नियोजन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. बघा या ठिकाणी एवढा मोठा जागर आपण करतोय, काहीतरी घेण्यासारखं घरी घेऊन जावं, काही जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं. मी अभंग सुद्धा महाराजात आई पर घेतलाय. आई धाव घाली आई म्हणतात तुकोबराय. खरंच पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा करा. अरे 9 महिने 9 दिवस आपल्याला जी पोटात ठेवती, एवढी यातना जी सहन करते ती आई असते दादा. कोणाला म्हणायचं आई? अरे आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे महाराज भजनामध्ये गावी अशी सुंदर संतबाणी. आई म्हणजे महाराज वाळवंटामध्ये प्यावं असं थंडगार पाणी. अरे आई ही आईच असते, आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावरती कळत नाही आणि नसल्यावरती मिळत नाही महाराज. अरे आकाशाचा केला कागद, आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई. साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली ना तर ती सुद्धा लिहू शकणार नाही महाराज. एवढी आईची महती आहे हो. पण आज कुणी आई वडिलांची सेवा करायला तयार नाही महाराज. अरे एवढं तुमच्या आमच्यासाठी केलंय, त्या आई वडिलांचे उपकार कधीतरी ठेवा. आणि खरं सांगू मायबाप समोर तुमची खरंच जेवढी तुमच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी जो भाव आहे ना, तुम्ही केल्याची कर्माची पावती दिसते बरं का. तुमच्या गावामध्ये चिमुरडी लेकर समोर बसलीत. खरंच तुमचं गाव खूप धार्मिक आहे, पारमार्थिक तुमचं गाव आहे. बघा तुम्ही जीवनामध्ये किती सुद्धा पैसा कमवा, कितीही पैसा कमवा, पण तुमच्या लेकरावरती जर तुम्ही चांगले जर संस्कार टाकले नाही योग्य वेळेला तर 100% मला तुम्हाला घराच्या बाहेर ते हाकलणार नाही, हाकलून देणार नाहीत. तुम्हाला वृद्धाश्रमाची वाट ते तुम्हाला दाखवणार नाहीत. त्यासाठी शेवटच्या दिवशी ते लेकरांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये अडकवा. आयुष्यभर ती व्यसन करणार नाहीत आणि तुम्हाला महाराज मायबाप म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. अजून काय घ्यायचं सांगा ना तुम्हाला. आई वडिलांची सेवा करायला तेच शिकतील महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा. अरे आज जेवढे लोकांचे संसार उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसत आहेत ते सर्व व्यसनामुळे बरं का. एकमात्र कारण म्हणजे बाबा व्यसनामुळं. पूर्वी लोक महाराज व्यसन करत नव्हती, कारण करायची, पण ज्यांच्याकडे जास्त पैसा होता, मुबलक पैसा होता, तीच लोक बाबा व्यसन करायची. आता पैशाची घेणं देणं नाही, रेशन भेटते, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये भेटतात. लोक अजिबात टेन्शन करत नाहीत, कष्ट घेत नाहीत, ताण सोडून लोकांनी दिलाय. आत्ताचं आत्ता बघू, नंतर जे होईल ते समोर देख लेंगे. आत्ताचं असं काम झाले बरं का. म्हणून व्यसन करायला लोक कमतरता पाहत नाहीत, मागं पुढं बघत नाहीत. पूर्वी पैसा कमी असायचा महाराज, पैसा कमी होता, अंगावरची फाटकी वस्त्र होती, पण माणसं मात्र धड आणि धडच होती महाराज. आता लोकांकडे महाराज पैसा फार झाला, पैसा एवढा झाला, पण महाराज अंग प्रदर्शन लोक करायला लागली. लोकांची मानसिकता फाटलेली, लोकांची मानसिक दरिद्री एवढी दिसायला लागली महाराज व्यसनातून. आपल्याला सांगू तुम्हाला, अरे पूर्वी लोक काजू बदाम खायचे, चांगलं खानपान होतं लोकांचं. काय होतं? चांगलं खानपान होतं महाराज. आता पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर झाला, घेण्याची सुद्धा ऐपत आहे महाराज लोकांची काजू बदाम, पण पचत नाही. काय पचत नाही? ऐका भाव, पूर्वी लोक काजू बदाम खायचे, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच खावणा लागला. अरे बंद झाल्या शिक्षण जाहिराती, बंद झाल्या शिक्षण जाहिराती, जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीज खेळ म्हणायला लागला. अरे जाकी सुद्धा गायछाप खातो, जाकी सुद्धा गायछाप खातो, तोही तेच म्हणाला, जंगली रमी पे आओ ना महाराज, डायलॉग हाही फेमस झाला. अरे या दारूमुळं, या तंबाखूमुळं, या व्यसनामुळं जारीवाला टपरीवाला सुद्धा इतका श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला. पण या व्यसनामुळे
माझ्या भारताचा तरुण मात्र वाया गेला, तरुण मात्र वाया गेला. आज जेवढा महाराज व्यसनाने या महिलांना त्रास आहे ना तेवढा कुठल्याच गोष्टीने नाही महाराज. अरे काय त्रास आहे महाराज व्यसनाचा. एका दारुड्याची बायको जेवढं सहन करते ना महाराज तेवढी सहनशीलता दुसऱ्या कुठल्याच माऊलीत नाही हो. चांगल्या घराण्याचं लेकरू महाराज मात्र होतो एका फक्त व्यसनामुळे. दारू जर प्यायची असेल ना, एका दारूचं नाव सांगते, ती दारू प्या, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियो या शाम पियो उतर जाएगी, लेकिन मेरे हरिनाम का प्याला तो पे कर देख, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. आणि या ठिकाणी तरुण आहेत महाराज, तुम्ही दारू पिताय, गांजा ओढताय, याच्यामध्ये माझं काही दुमत नाही, तुमच्या खिशातल्या पैशाचं तुम्ही करताय. पण खरं सांगू, आज व्यसनाने अनेकांचे महाराज संसार उद्ध्वस्त झाले, लोकांचे संसार सुखामध्ये नाही आहेत. आणि विशेष म्हणजे मुली सुद्धा भेटत नाहीत. काय म्हणायचं तुम्हाला? तुमच्याकडे मुली आहेत का लग्नासाठी? असतील तर बघा, आपल्याकडे जोडू आपण सोयरीक एखादी. सगळीकडे सारखंच वातावरण आहे महाराज, मुली राहिल्या नाहीत. या ठिकाणी युवक, खरं सांगायचं म्हणजे युवकांना वाटत असेल आमचं लग्न व्हावं. खरं सांगू तुम्हाला, लग्न का होत नाही तुमचं? एवढी व्यसनाच्या आरी गेली महाराज लेकरं. 15-15 वर्षाची लेकरं आईवडिलांच्या नजरे माघारी व्यसन करतायत, दारू पितायत, मटका खेळतायत. आई तुम्हाला याची जाणीव? अजिबात जाणीव नाही महाराज. लग्नामध्ये आम्ही त्याचं नृत्य उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि किती आनंद वाटतो, किती आनंद वाटतो आपल्याला. आपलं पोरगं डीजे समोर नाचतोय, किती समाधानी वाटते. पण त्या डीजेवरती नाचत असताना तो पिऊ नये हे लक्षात ठेवा. आणि तो जर मायबाप जर त्याचं नृत्य बघत असेल ना, नारदाच्या गादीवरून खोटं बोलणार नाही. ते नाचणं जर तुम्ही त्याचं डीजेवरती बघत असाल, नराचा तमाशा जो नर देखती, 7 जन्म होती हिजड येते. 7 जन्म आपल्याला हिजड व्हावं लागेल महाराज. त्यासाठी अजिबात व्यसन करू नका. आणि पोरांना जर वाटत असेल ना, तरुण पोरांना माझं लग्न व्हावं, या ठिकाणी बसलेल्या सर्व माता पित्यांना माझा हात जोडून कळकळीची विनंती असेल, तुमच्या पोरींसाठी तुम्ही महाराज श्रीमंत स्थळ अजिबात बघू नका. पैसा असेल किंवा नसेल, श्रीमंती असेल किंवा नसेल, तुमच्या त्याची श्रीमंती काय करायची हो? व्यसनाधीन जर असेल महाराज, एका दिवसामध्ये त्याचं काही खरं नाही घरी येईल म्हणून. बघायचं जर असेल महाराज जीवनाचा सुंदर साथीदार, जोडीदार, तर असा मुलगा बघा ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. काय असली पाहिजे? माळ असली पाहिजे. मग या ठिकाणी तरुण जे आहेत ना, त्यांना वाटतं आपलं जुळावं, त्यासाठी गळ्यामध्ये लायसन अडकवण्याची फार नितांत गरज आहे. व्यसनापासून दूर राहा, गोमातेची सेवा करा. आज एवढा महाराज मांसाहार वाढलाय, एवढा मांसाहार वाढलाय. अरे त्या आईला कशासाठी यावं लागतं? नवरात्र उत्सव आताची नाही. मोह नावाचा महिषासूर मारला तिने. तुम्हाला काय वाटतं गेला तो महिषासूर? गेला? अजिबात गेला नाही महाराज. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो मोह नावाचा महिषासूर महाराज नाचतोय. त्यासाठी आमच्या संतांनी तिला बोलवलंय महाराज, जागरासाठी, गोंधळासाठी. ती अंबिका माता आपल्या गाभामध्ये नवरात्रीसाठी या ठिकाणी प्रगट झाले महाराज. त्या नवरात्रीमध्ये एक शपथ घ्या, मनामध्ये एक संकल्प करा, बस जो काही मोह नावाचा महिषासूर आहे, काम, क्रोध, मद, मत्सर, ईर्ष्या, अहंकार, जे काही षडगुण आहेत ते दुर्गुण सगळे बाहेर काढावं आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ अडकवा. तुमच्या जीवनाचं सोनं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. झालेली सेवा याच ठिकाणी सर्व श्रोते वर्गांच्या चरणी, आमच्या सर्व मातृवर्गांच्या चरणी, आमच्या भगिनींच्या चरणी, सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, विशेष म्हणजे चांगली प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी, माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठी असणारी वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी आहेत. आमच्या साऊंड सिस्टीमवाल्यांसाठी, दादांसाठी तर जोरदार टाय होऊन जाऊ दे बरं का. अतिशय या ठिकाणी गोड त्यांनी साऊंड सिस्टीम लावलेली आहे, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते. या ठिकाणी माझा शब्द तुमच्या चरणावरती ठेवते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल, जय जय.